1 रुपयात पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याचं कानावर आलं, त्याची चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, योजनांमध्ये गैरप्रकार न करण्याच्याही सूचना। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेशी गावाला भेट, नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठकीचं आयोजन। एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक, संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करणार, तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ। लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण, तर पुढील कालावधीतील लाभ नको असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज। पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेर यांचा दमदाटीचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं समोर। कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू, मरीन लाईन्स ते वांद्रे सिलिंग प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार।